आजच्या भागामध्ये आपल्याला असे पाहायला मिळते की इकडे पोलीस हे आता कनिकाला अरेस्ट करण्यासाठी लेडीज कॉन्स्टेबलला सांगतात. त्याबरोबर मग कमळी खाली येते स्टेजवरून आणि ती आता त्यांना म्हणते, थांबा सर, तुम्ही नका अरेस्ट करू कनिकाला, मी माझी केस मागे घेते. त्याबरोबर आता इन्स्पेक्टर म्हणतात, काय? त्यावर कमळी सांगते, हो साहेब, मी माझी केस मागे घेते. मला वाटत नाही माझ्यामुळे कोणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त व्हावं, खराब व्हावं. कनिकाने जे केलं त्याबरोबर लगेचच त्या ठिकाणी ऋषी येतो आणि ऋषी आता म्हणायला लागतो की तू हे काय बोलतेस, तुला तरी कळतं आहे का? अगं कसं शक्य आहे? नाही, हे असं नाही होऊ शकत. अगं तिने खूप चुकीचं काम केलेलं आहे, कळतं आहे का तुला कमळी? तिला माफी देऊ नकोस, माफीच्या लायकीचीच नाही आहे मुळात कनिका, कळतं आहे का? त्याबरोबर आता लगेचच इन्स्पेक्टर साहेबसुद्धा म्हणायला लागतात की हो, अगदी खरं बोलतायत ऋषी सर. अहो, लायक नाही आहे ही मुलगी माफीच्या. या असल्या मुलांना जर सोडून दिलं ना तर मग पुढे जाऊन यांची गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते आणि मग हे पुढे आणखीन काहीतरी मोठे गुन्हेसुद्धा करू शकतात. त्याबरोबर कमळी म्हणत असते, कनिका असं नाही करणार. आणि तसं बी कनिकानं जरी माझं आयुष्य खराब करायचा प्रयत्न केला असेल तरी भी जेलमध्ये गेल्यानंतर जेलमधलं आयुष्य काय असते हे मी जवळनं बघितलं आहे. त्यामुळं त्याच दिवसाला मी ठरवलं, म्या जो त्रास भोगला तो दुसऱ्या कुणी बी भोगाय न गं. म्हणूनच म्या केस मागं घेतोय. म्हणून तुम्ही साहेब कनिकाला अटक नका करू. त्याबरोबर इन्स्पेक्टर कमळीला म्हणत असतात, हे बघ कमळी, तू पुन्हा एकदा विचार कर, विचारपूर्वक निर्णय घे. उगाचच्या उगाच तू असा काहीतरी भावनेच्या भरात निर्णय घेऊ नकोस. कमळी सांगत असते, नाही साहेब, म्या पूर्ण विचार करूनच बोलायलो. खरंच तुम्ही कनिकाला अरेस्ट नका करू. त्याबरोबर मग मात्र आता कमळीचा हा निर्णय ऐकून इन्स्पेक्टर म्हणतात, ठीक आहे मग, जशी तुझी इच्छा. आणि आता इन्स्पेक्टर हे त्यांच्या संपूर्ण टीमला घेऊन तिकडनं निघून गेलेले असतात. आता ते तिकडनं गेल्यावर लगेचच कमळी हे कनिकाला म्हणायला लागते, कनिका, आता तरी सुधार. नाही, कधीतरी हे असं काहीतरी वागायला जाशील आणि स्वतःच्याच आयुष्याची स्वतःच्याच हातानं माती करून घेशील. मोठी बहीण समज किंवा एखादी चांगली मैत्रीण समज, पण माझा सल्ला लक्षात ठेव, असं काहीतरी वागताना विचार करत जा, नाहीतर पुढं जाऊन स्वतःच एकटी पडशील. सगळ्यांबरोबर चांगलं वाग, चांगली राहा, गोडी गुलाबीनं राहा, सगळं चांगलं होईल. नाहीतर हे असं होतं मग. त्याबरोबर आता लगेचच सर म्हणतात, बरं, आता इथे जे काही घडलं ते सगळं खूप वाईट घडलं, पण तरीसुद्धा आता शेवटी आपण इलेक्शनची अंतिम फेरी पूर्ण करूया आणि ती म्हणजे आता स्वतः नयनतारा मॅडम GSचं नाव घोषित करतील. त्याबरोबर नयनतारा मॅडमनं रिक्वेस्ट केली जाते, नयनतारा मॅडम. त्याबरोबर नयनतारा आता तर आपली यावर्षीची नवीन GS आहे कमळी मोहिते, एवढं बोलतात. कमळीला कॉंग्रॅच्युलेट करतात आणि ऋषीला म्हणतात, ऋषी. त्याबरोबर आता कमळी ही लगेचच त्यांच्याकडे बघते आणि त्यांना स्माईल देतच असते, पण तोपर्यंत नयनतारा तिकडनं निघून गेलेली असते. तर आता लगेचच सगळ्या मुली घोषणाबाजी करायला लागतात, कमळी ही नक्की जिंकेल, कमळी ही जिंकलीच पाहिजे होती वगैरे आता सगळेजण म्हणत असतात. तर कमळीला येऊन आता सगळेजण उचलून घेतात. सगळे खूप जास्त खुश आणि आनंदी असतात. तर इथे कनिकाच्या चेहऱ्यावर मात्र 12 वाजलेले असतात. तर इथे आता कमळीची आई म्हणजेच गौरी ही पोहोचलेली असते कमळीच्या कॉलेजजवळ आणि आता ती वॉचमन काकांना विचारत असते, दादा, कमळी मोहिते ह्याच कॉलेजमध्ये शिकते ना हो? त्याबरोबर आता ते वॉचमन म्हणत असतात, अहो ताई, इथं कितीतरी मुली शिकतात, आता कितीतरी पोरींची नावं आपण लक्षात ठेवणार हो. इतक्यात आता पुढे ती काही विचारणार इतक्या लगेचच तिला ते वॉचमन काका म्हणत असतात की ताई, अहो बाजूला व्हा, आमच्या साहेबांची गाडी येते. त्याबरोबर लगेचच आता ते तिकडनं बाजूला होते आणि आता साहेब म्हणजे दुसरं तिसरं कोणीही नसून राजेंद्रची गाडी तिथे येत असते आणि आता राजेंद्रच तिथे येत असतो. मग आता राजेंद्र तिथे आल्याबरोबर गौरी लपते आणि नंतरनं राजेंद्र हा तिला शेवटी बघतोच आणि मग राजेंद्र हा तिथे तिच्या जवळ येत नसतो, पण तोपर्यंत गौरी तिकडनं पळ काढते. आता राजेंद्र हा बाहेर येतो, पण गौरी त्याला कुठे दिसत नसते. राजेंद्रची नजर लांबपर्यंत फिरत असते. इतक्यात त्या ठिकाणी आता अन्नपूर्णा आजी येते आणि विचारते, काय रे राजेंद्र, काय झालं, तू असं अचानक बाहेर का आलास? त्यावर आता राजेंद्र म्हणायला लागतो, अगं आई, मी इथे गौरीला पाहिल्यासारखं झालं म्हणून बाहेर बघायला आलो, पण तोपर्यंत इथे कोणीच नाही आहे, बघ ना. त्याबरोबर आता लगेचच अन्नपूर्णा मॅडम त्याला सांगायला लागतात, अरे जाऊ देते, आपण बघू नंतर,
आधी आपण ज्या कामासाठी आलो आहे ते करूया चल. आणि मग ते दोघं तिकडनं आतमध्ये येतात. तर तोपर्यंत आता गौरी ही तिकडनं पळत पुढे निघून आलेली असते आणि ती आता जीवाच्या आकांताने तिथून लांब जात असते. त्याबरोबर कनिका ही मोठ्या तोऱ्यात रागारागात तिकडनं बाहेर येत असते. आता तिची आईसुद्धा तिच्या मागे मागे येत असते. इतक्यात आता त्या ठिकाणी राजेंद्र आणि अन्नपूर्णा आजी आलेली असते. अन्नपूर्णा आजी येते आणि आता कनिकाच्या खणखणावून मुस्काटात लगावून देते. 2 मुस्काटात मारल्याबरोबर कनिकाच्या आईला मात्र आता आश्चर्यच वाटलेलं असतं. तर आजी कनिकाला म्हणत असते, इतकी खालच्या थराला जाऊन कशी काय वागलीस तू कनिका? हे सगळं कुणाकडून शिकलीस? बोल ना, कोणाकडून शिकलीस या सर्व गोष्टी? कमळीचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाली होतीस तू? काहीच वाटलं नाही का गं तुला हे असं वागताना? आणि का मुळात हे वागत होतीस तू? काय गरज होती तुला हे करण्याची? हां अगं, का बघायची गरज होती तुला असं? इलेक्शन जिंकण्यासाठी तू या थरापर्यंत पोहोचशील? हां जर आज कमळीऐवजी मी असते ना तर मी तुला वाचवलं नसतं. मी तुला शिक्षाच होऊ दिली असती. आणि जरी कमळीने तुला वाचवलं असलं ना तरीसुद्धा मी तुला आत्ता सोडणार नाही आहे. तुला शिक्षा ही व्हायला हवीच. कारण जर आज तुला शिक्षा झाली नाही ना तर पुढे पुन्हा तू अशीच वागशील. आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे की मी तुला कॉलेजमधून काढून टाकते आहे कनिका. त्याबरोबर आता लगेचच इकडे राजेंद्र हा कमळीसमोर हात जोडतो आणि कमळीला म्हणत असतो, कमळी खरंच तुझे खूप खूप आभार. आज तू तुझी कंप्लेंट मागे घेतलीस म्हणून कनिकाला अरेस्ट नाही झाली. खरंच तुझे खूप उपकार झालेत आमच्यावर. त्याबरोबर आता लगेचच कमळी म्हणते, अहो काका तुम्ही कशा पायी हात जोडताय? तुम्ही या समजात काही बी चुकलेला नाही आहात. अहो ठीक आहे, जे झालं ते झालं. आणि मी खरं बोलू का, इथं जर अन्नपूर्णा मॅडम असत्या का नाही तर हे सगळं घडलंच नसतं. अन्नपूर्णा आजींनी हे समज तिथंच थांबवली असतं. पण आता जे झालं ते झालं. पण तुम्ही माफी नका मागू माझी. त्याबरोबर आजी म्हणत असते, पण ते काही नाही कनिका, तुझी शिक्षा हीच की तू आत्ता या कॉलेजमध्ये शिकायचं नाही. कनिका म्हणत असते, पण आजी हे कॉलेज तर माझं पण. त्याबरोबर तिला तिची आई गप्प बसायला लावते. तर आता लगेच इकडे कमळी म्हणत असते, आजी अहो नका काढू तुम्ही कनिकाला ह्या कॉलेजमधनं. जर तुम्ही कनिकाला कॉलेजमधनं कमी केलं ना तर मग ती आणखीन एकटी पडायला लागेल. आणि एकटी पडल्याच्या नंतर ती अजून काय करून घेईल हे नाही सांगता येत. त्यामुळं नका उगाच तुम्ही असं काहीतरी करू. खरंच. त्याबरोबर आजी म्हणत असते, आज मी कोणाचंही ऐकणार नाही आहे. आज कनिकाला शिक्षा मिळायलाच हवी. कारण जर आज हिला शिक्षा नाही ना मिळाली तर पुढे जाऊन पुन्हा ही अशीच काहीतरी कुरापत करेल आणि ते मला नको आहे. त्यामुळे कनिका आज तुला शिक्षाही होणारच. एक काम कर, तुझे सगळे क्रेडिट कार्ड मला दे. त्याबरोबर कनिका म्हणते, व्हॉट क्रेडिट कार्ड्स? त्यावर लगेचच आता आजी तिला म्हणते, हो सगळे क्रेडिट कार्ड लवकर. कनिका क्रेडिट कार्ड माझ्या हातात दे. मग आता कनिकाकडे बॅग वगैरे काहीच नसतं. मग लगेचच आता ती कनिकाच्या आईला म्हणते, कनिकाचे सगळे कार्ड माझ्या हातात दे. मग कनिकाचे सगळे क्रेडिट कार्ड आजी घेते आणि मग म्हणते, गाडीची किल्ली. त्यावर लगेचच तिची आई म्हणते, आई खरंच गाडीची किल्लीसुद्धा? त्यावर लगेचच आजी म्हणते, हो किल्लीसुद्धा. मग आता आजी गाडीची किल्ली घेते, क्रेडिट कार्ड घेते आणि ते सगळं राजेंद्रच्या हातात देत म्हणते, आजच्या नंतर हिला क्रेडिट कार्डसुद्धा मिळणार नाही आहेत आणि गाडीसुद्धा मिळणार नाही आहे. त्यामुळे आता हीच हिची शिक्षा असेल, कळलं? त्याबरोबर कनिकाला आता ह्या गोष्टीचा आजीमुळे खूप राग आलेला असतो आणि आता कनिका तिकडनं रागारागात निघून जाते. कनिका कनू बेबी असं करत करत आता तिची आईसुद्धा तिच्या मागे मागे निघून जाते. तर आता लगेच अन्नपूर्णा ही ऋषीला म्हणत असते, ऋषी यापुढे तुला कॉलेजमध्ये असा कुठलाही अधिकृत प्रकार घडताना दिसला तर तू काही ना काहीतरी स्ट्रिक्ट ॲक्शन घेऊ शकतोस असं म्हणते. तर तो सुद्धा हो मॅडम असं सांगतो. त्यानंतर आता लगेचच इकडे इन्स्पेक्टरसुद्धा कमळीचं अभिनंदन करतात. तू स्वतःला सिद्ध केलंस असं सांगतात. तर कमळी म्हणत असते, सर तुम्ही मला संधी दिलीत म्हणून मला स्वतःला सिद्ध करता आलं. खरंच तुमचे खूप खूप आभार. त्यावर इन्स्पेक्टरसुद्धा म्हणतात, तुझ्यासारख्या मुलींची देशाला गरज आहे. नंतर आता ऋषी कमळीला म्हणतो, कमळी मागे बघ, सत्यमेव जयते असं तिथे लिहिलेलं असतं. ऋषी कमळीला सांगतो, सत्यमेव जयते म्हणजे सत्य कायम पुढे येतं आणि हे आज आम्हाला तुझ्याकडून कळालं. खरंच तू दाखवून दिलंस. कॉंग्रॅच्युलेट. त्याबरोबर आता लगेचच कमळी म्हणते, जय भवानी. तसे लगेचच सगळेजण म्हणतात, जय भवानी. आता कमळी हे खूप जास्त खुश असते. सगळेजण तिचं अभिनंदन करतात, कौतुक करतात. मग आता कमळी घरी आल्याच्या नंतर आता छत्रपती शिवाजी महाराज यांना ती आणि तिची मैत्रीण
दोघीही जणी आता नमस्कार करत असतात आणि मग आता जय भवानी त्या दोघीजणी बोलतातच. इतक्यात त्या ठिकाणी निंगीचा भाऊसुद्धा आलेला असतो. आता निंगीचा भाऊ आल्याबरोबर लगेचच तो जोरात शिट्टी वाजवतो आणि आपली कमळी जिंकली का नाही म्हणून पेढे आणल्यात असं म्हणतो. ते दोघंजणं पेढे खातात आणि मग आता तो म्हणत असतो, खरंच जर गावाकडे असतो का नाही आपण तर लईच राडा केला असता. इतक्यात त्या ठिकाणी प्राजक्ता आलेली असते. आता प्राजक्ता तिथे येते आणि विचारते, आत येऊ का कमळी? त्याबरोबर आता लगेच कमळी प्राजूला बघते आणि म्हणते, अगं प्राजू असं विचारतेस काय, ये ना आतमध्ये. त्याबरोबर आता प्राजक्ता आत येते आणि सरळ कमळीला घट्ट मिठी मारते. कमळीसुद्धा प्राजूला जवळ घेते. आता कमळी आणि प्राजू या दोघीही भेटतात. त्यानंतर आता प्राजू ही कमळीचे दोन्ही हात घट्ट पकडते आणि कमळीला म्हणत असते, कमळी खरंच थँक्यू सो मच. आज तुझ्यामुळे मी या सगळ्यातून बाहेर पडू शकले. आज खरं तर तू माझ्यासाठी जे केलं आहेस ना ते माझ्यासाठी कोणीच करू शकलं नसतं. मी तुझे उपकार कधीच नाही विसरू शकत. आयुष्यभर लक्षात राहील मला कमळी हे सगळं. खरंच थँक्यू सो मच. त्याबरोबर मग मात्र आता कमळी लगेचच प्राजूला म्हणते, प्राजू अगं काय सारखं तुझं चाललं आहे थँक्यू उपकार अगं पुरे कर की आता. आणि खरं म्हणायचं झालं तर आपल्यासमोर एखाद्या पोरीचा आयुष्य असं उद्ध्वस्त होताना आपण काय बघू शकतोय? तुझ्या जागी जर मी असते तर तू बी माझ्यासाठी हेच केलं असतंस नवं. त्यावर प्राजू म्हणते, हो कमळी. त्यानंतर आता लगेचच प्राजू ही कमळीला सांगते, कमळी पण आता तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस हा. त्याबरोबर कमळी म्हणते, बरं चालतंय की. तशी लगेच आता निंगी म्हणते, अच्छा म्हणजे फक्त कमळी तुझी बेस्ट फ्रेंड वय, ठीक आहे की मग आता कट्टी. आणि मग आता निंगी जाऊन बाजूला उभी राहते. मग लगेचच आता प्राजू निंगीकडे येते आणि निंगीला म्हणते, अगं निंगी तू कमळीची बेस्ट फ्रेंड, कमळी माझी बेस्ट फ्रेंड, मग झालो की आपण पण बेस्ट फ्रेंड काय. आणि मग आता लगेचच प्राजू ही निंगीला मिठी मारते. आता प्राजू आणि निंगीसुद्धा खूप खुश असतात. प्राजूला इतकं आनंदात आणि हळूहळू स्वतःमध्ये सुधारणा करताना पाहून कमळी मनातल्या मनात म्हणते, चला हळूहळू प्राजूसुद्धा आता नॉर्मल व्हायला लागली. उत्तम, हे एक बरं झालं. त्याबरोबर आता प्राजू ही घरी निघून जाते. त्याचबरोबर कमळी आणि निंगी हे आता कनिकाच्या घरी आलेले असतात, कारण अन्नपूर्णा आजीने त्यांना बोलवलेलं असतं. आता तिथे असलेली पार्वती ही कमळीचं कौतुक करायला लागते. ती म्हणत असते, कमळी खरंच तू खूप हुशार आहेस बघ. तू तुझ्या गावावरनं येऊन इथं शिकायसाठी, नाव मोठं करायसाठी खूप कष्ट करतेस, मेहनत करतेस. आमची पोरं बी तुझ्यासारखीच व्हायला पाहिजे, तुझ्यासारखीच शिकली पाहिजे बघ. आम्हाला तुझा खूप अभिमान आहे आणि तुझं कौतुक बी आहे बघ कमळे. त्याबरोबर कमळीला छान वाटतं. त्या कमळीच्या चेहऱ्यावरून हात फिरवत असतात. इतक्यात तिकडे कनिका येते. कनिका विचारते, तुम्ही दोघी इथे काय करताय ग? आता कनिकाने हे असं विचारल्याबरोबर लगेचच आता मुद्दामून निंगी तिला उत्तर देते, आम्ही नव अगं दिवाळी आहे ना तर आम्ही तुझ्याबरोबर इथं फटाकड्या फोडण्यासाठी आलो. काय मग फोडतीस काय आमच्याबरोबर फटाकड्या तू बी? चल की फोडू फटाकड्या. त्याबरोबर कमळी लगेच निंगीला म्हणते, निंगे गप. आणि मग ती लगेचच सांगायला लागते कनिकाला, आम्हाला अन्नपूर्णा आजीने बोलावलं आहे, काहीतरी काम आहे म्हणे त्यांचं. तर इथे आता अन्नपूर्णा आजी या घरामध्ये सजावट करायला सांगत असतात. ही फुलाची माळा वगैरे लावून घ्या, पटापट करा तयारी, हात चालवा पटापट. इतक्यात तिकडे कमळी आणि निंगी येतात. कमळी आणि निंगीला बघून आजी खुश होते आणि म्हणते, अरे वा कमळी निंगी आलात तुम्ही दोघीसुद्धा, या. त्याबरोबर कमळी आणि निंगी विचारतात, पण आजी आज तुम्ही असं अचानक आम्हाला का बोलावलं? त्यावर अन्नपूर्णा आजी म्हणते, अगं असं काय करताय, आज दिवाळी आहे विसरलात का? त्याबरोबर कमळी आणि निंगी म्हणतात, हो म्हणजे उद्या आहे की दिवाळी आजी, आम्ही येणारच होतो उद्या सकाळी तुम्हाला विश करायला. त्याबरोबर आजी म्हणते, अगं हो उद्या आहे दिवाळी, पण आपल्या घरी दिवाळीच्या एक रात्री आधीपासूनच दिवाळीचा जल्लोष सुरू होतो, म्हणून मी तुम्हाला आज बोलावलं. आज आपल्या घरी आता करंजी आणि लाडू बनतील. त्यावर निंगी म्हणते, काय म्हणजे अजून तुमचा फराळ तयार नाही? अहो आमच्या गावाकडं तर म्हणजे 2-3 दिवस आधीपासूनच तयारीला लागतात म्हणजे बायका. अहो प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाच्या घरातल्या बायका जातात आणि मदत करतात आणि संध्याकाळी मग समदे एकत्र बसून मिळून फराळ करतात. त्याबरोबर आजी म्हणते, वा उत्तमच पद्धत आहे. अगं आपला बाकीचा सगळा फराळ तयार आहे, फक्त करंज्या आणि लाडू करायचे राहिलेत.
करंजी आणि लाडू आपण ताजे ताजे रात्री बनवतो. आता जेवणं खावणं झाली ना की मग आपण करंजी आणि लाडू बनवणार. आणि तुला माहिती आहे का, हे आमच्याकडे आमची पार्वती बनवते. आमच्या पार्वतीच्या हातची चव म्हणजे अगदी उत्तम, कळलं का? त्याबरोबर कमळी म्हणते, वा वा, चांगलं आहे की आजी. त्याबरोबर लगेचच आता निंगळी आणि कमळीला त्या म्हणतात, जा आता तुम्ही बसून घ्या, मी तुमच्यासाठी पाणी वगैरे घेऊन येते. तर आता निंगी ही कमळीला म्हणत असते, कमळे केवढं भारी वाटतंय ना इथं, छान आहे की समद. आता त्या दोघीजणी बोलत असतात. इतक्यात तिकडे आता कनिका ही त्या दोघी बायका म्हणजेच पार्वती आणि पार्वतीबरोबर असलेली दुसरी बाई, ह्या दोघींनाही आता ती मागे घेऊन येते. आणि मागे घेऊन येऊन कनिका आता पार्वतीचा हात घट्ट पिरगळते आणि म्हणते, काय म्हणालीस? कमळीचा खूप तुला कौतुक वाटतं, खूप अभिमान वाटतोय? तिच्या तोंडावरून गालावरून हात फिरवत होतीस? त्याबरोबर लगेचच आता ती म्हणायला लागते, सॉरी मॅडम, माझं चुकलं, मला माफ करा. त्यावरती म्हणते, नाही असं कसं माफ करू, चूक केली आहेस ना तू, मग तुला शिक्षाही मिळायला हवीच. काय शिक्षा मिळणार? थांबा, मी तुझ्यासाठी सरप्राईज घेऊन येते. आणि मग आता ती जाते, एक सुतळी बॉम्ब घेऊन येते. आणि आता तो सुतळी बॉम्ब घेऊन येऊन ती पार्वतीला म्हणते, हात पुढे कर. पार्वती घाबरत असते. पार्वतीला म्हणते, हात पुढे कर. मग पार्वती दोन्ही हात पुढे करते. त्यावर म्हणते, मला 2 हातांची नाही, फक्त एकच हाताची गरज आहे. आणि मग आता ती त्या पार्वतीच्या हातावरती तो सुतळी बॉम्ब ठेवते. आणि सुतळी बॉम्ब ठेवून तिला म्हणते, आता मूड बंद कर. पार्वती हातातनं बॉम्ब खाली टाकते आणि म्हणते, अहो नको ना मॅडम प्लीज. त्यावरती म्हणते, आय सेड ते उचल आणि मूड बंद कर. मग मात्र आता त्या बिचारीचा नाईलाज होतो आणि मग ती आता तो बॉम्ब हातामध्ये धरते आणि त्याची मूठ बंद करते. डोळेसुद्धा मुठीबरोबर बंद करते. बिचारीचा हात थरथर थरथर कापत असतो. कनिका तिला म्हणते, हात वर कर. त्याबरोबर ती म्हणत असते, अहो मॅडम नको ना प्लीज. कनिका म्हणते, हात वर कर. मग आता ती हात वरती करते आणि कनिका त्या बॉम्बला आता आग लावते. आता इकडे कनिका आणि दुसरी जी बाई असते तिने दोघींनीही कानावर हात घेतलेले असतात. दुसऱ्या बाईला वाईट वाटत असतं, तर कनिकाला मात्र खूप आनंद होत असतो हे सगळं करून. तिला हसू येत असतं आणि ती विकृत पद्धतीने हसत असते. तोपर्यंत मागे बॉम्ब फुटतो त्या बाईच्या हातामध्ये. पार्वती जोरात ओरडायला लागते, आई आई ग, भाजलं मला, आई ग, आई आई ग. आता पार्वतीचा हा आवाज ऐकून सगळ्यांनाच प्रश्न पडतो की अरे कोण एवढ्या जोराने ओरडलं. त्यावर अन्नपूर्णा आजी म्हणते, हा आवाज तर आपल्या पार्वतीचा आहे, चला. आणि मग सगळेच जण आता बाहेर येतात. बाहेर आल्यावर सगळेजण बघतात तर काय, पार्वतीचा हात भाजलेला असतो. आता लगेचच कमळी येते आणि पार्वतीला विचारते, अहो ताई काय झालं, एवढं कसं काय भाजलं तुम्हाला? तर आता आजीसुद्धा तिकडे येते आणि विचारते, पार्वती ताई अहो काय हो, हे एवढं कसं काय भाजलं, काय लागलं तुमच्या हाताला? अहो पार्वती ताई सांगा काहीतरी. त्याबरोबर मग पार्वती आता काही बोलणार इतक्यात कनिका तिकडे येते आणि म्हणते, ओ माय गॉड, केवढं भाजलं आहे तुम्हाला. आपण एक काम करूया डॅड, आपण यांना दवाखान्यातच घेऊन जाऊया, चला चला. त्याबरोबर आता लगेचच इकडे पुन्हा कमळी विचारते, ताई काय लागलं? त्याबरोबर मग आता बिचारी पार्वती कनिकाकडे बघते. कनिका तिला नजरेने खुणावते, माझं नाव घ्यायचं नाही. मग आता लगेचच बिचारी पार्वती म्हणते, माझं लक्ष नव्हतं आणि लक्ष नसताना चुकून दिवा पडला माझ्या हातावर. त्याबरोबर आता लगेचच इकडे हे सगळं आजीने आणि कमळीने पाहिलेलं असतं, पण तरीही त्या कनिकाला काही बोलत नाही. मग आता लगेच आजी म्हणते, बरं ठीक आहे, तुम्ही आतमध्ये चला, तुमच्या हातावरती थंड पाणी ओतायची गरज आहे, चला चला. आणि घाबरू नका, होईल बरं होईल, चला आतमध्ये चला. आणि मग आता लगेचच त्या कनिकाला कमळीला घेऊन तिकडनं आतमध्ये येतात. कमळीने एका हाताने पार्वतीचा तो हात अलगद पकडलेला असतो, जेणेकरून पार्वतीला त्रास होऊ नये. तर आता इथे कनिकाची आजी आणि मम्मा या दोघीही मात्र तिथेच थांबलेल्या असतात. आता तिची मम्मा ही लगेचच तिला बघून स्माईल देते. कनिकासुद्धा हसते आणि त्याच्यावरून तिच्या आजीला कळतं, याचा अर्थ नक्कीच या सगळ्यामागे कनिकाचाच हात आहे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.